बैलांना पाणी पाजवणं चालू आहे। तर आज आभाळामुळे लाईट पण नाही आणि सोलर चालत नाही। आता याला परत पाणी तिकडून आणावं लागेल। आजचं काम आपलं तर थोडासा गहू लावला। आता हे बघा शेतातलं झाड कोरपड लावलेली मी थोडीशी आपल्या घरी कशासाठी उपयोगाची लागली पडली तर त्यासाठी लावली। आणि हे आपलं डॉलर हार्बर लावलेलं आहे खायपुरतं। इकडे पहा आपला गहू किती छान उगवला। मस्त असा गहू दिसायला लागला आता। थोडासा लावला आपण। आणि इकडे थोडीशी मेथी टाकली। आता पहिली मेथी खाण्यासाठी तयार झाली। आता परत ती संपूस्तवर आपण परत दुसरी टाकली। आणि त्याच्यानंतर हे असे 5-6 वांग्याचे झाडे लावलेले आहेत आपल्याला घरापुरता भाजीपाला। हा लसूण आहे आणि ते मुळे लावले। मुळे माझ्याकडून मला समजलं नाही, मी असे दाट टाकले तर ते खूपच दाट उगवले। हे साईडनं पण थोडे थोडे लावलेले। आणि इकडं थोडेसे जे शिल्लक घरात बटाटे आणलेले होते ना, तर त्याला कोंब आले होते, तर ते कोंब काढून मी एवढ्या जाग्यात लावून दिले। तर आपण बघू याला कसे बटाटे येतात। लावले तर मी आता। आणि हे जे कांदे आहेत हे कापून लावले बियासाठी, तर त्याला हे पहा मस्त असे बियाचे हे काय म्हणतात डेंगळे का फुलं यायला लागलेले आहेत। आता बियासाठी लावले, पुढच्या वर्षी परत आपल्या घरापुरते बिया झाले पाहिजे कांद्याचे। आणि हे मागच्या वर्षीचं बी टाकलं थोडंसं। आता हे थोडंसं गुंडी थोडी मोठी झाली की मी आता याला दुसरीकडे लावणार आहे। हे एवढंच टाकलं। नंतर हे आपले लसूण लावलेलं आहे आपल्याला। हे पहा इथपर्यंत लसूण लावला। मस्त आला। याला 2 खुरपणी झाल्या तर, पण आता परत एकदा खुरपण द्यावं लागेल। थोडं छोटं छोटं उगाले आणि कलर दिला। अर्ध्या रायला पण द्यायचा अजून। इकडे दुसरे कामं चालू असतात। मध्ये मध्येच कोणतं पण काम नाही, तर शेतकऱ्याला एक काम धरलं की कडीला लागण असं काहीच नाही। मध्येच कोणतं तरी काम नवीनच येते। हे असे बुजाने केलेले आहेत, ते हरणं येतात, डुकरं येतात त्यांच्यासाठी। आणि इकडे पण हे असे 4 वाफे लसूण। याच्यावर थोडीशी काय झालं, मोसंबीची सावली येते, नंतर परत ही नारळाची सावली तिकडे जाते, तर मग असं थोडंसं सावलीमुळं जरा त्याची पात अशी थोडी हे झाली, तर छान आला। हे इथं खूप मोठं एक केळीचं झाड झालं होतं, ते बैलांनी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल, बैलांनी पाडलं ते मग खराब झालं। आणि आता शेवग्याला पण आपल्या घरापुरते थोडेसे शेंगा निघतीनच। आता दुसऱ्या कामाला सुरुवात करायची।